गुड मॉर्निंग. मी मनाली लाईव्ह @ 7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींपासून. सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली आहे आणि त्यामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सिंचन घोटाळा गाजला होता. या घोटाळ्याबाबत अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता आणि याकडे आघाडी सरकारनं दुर्लक्ष केलं होतं. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या फाईलवर स्वाक्षरी केल्यामुळे अजित पवार आणि तटकरेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. दरम्यान चौकशीनंतर सत्य बाहेर येईलच असं सुनील तटकरे यांनी सांगितलंय. तर भाजपची सत्ता असल्यानं हे होणारच होतं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. जो भी अभी उनका गवर्नमेंट है, जो भी उनको ठीक लगता है वो करना चाहिए. हमने तो बार बार बताया कि उसके बारे में क्या दिया है, अप्रूवल दिला. ठीक है ना. उन्होंने तो बताया था चुनाव के पहले, वैसा तो उनका चलेगा ही. जो भी अभी न्यायालय कोर्ट में मैटर है. थांबा जरा. आमच्याकडे एसीबीच्या चौकशी करता खूप पूर्वी प्रस्ताव आलेला होता आणि त्या प्रस्तावाला आम्ही मागेच मान्यता दिली होती. आज केवळ आम्ही कोर्टासमोर ती मान्यता दिल्याचं सांगितलेलं आहे. ही मान्यता आम्ही आधीच दिलेली आहे. आमच्या सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. कोणावरही आकस ठेवून आम्ही कारवाई करणार नाही. मात्र कुठल्याही प्रकरणाच्या कायदेशीर बाबींमध्ये आम्ही अडथळा तयार करणार नाही. लॉ विल टेक इट्स कोर्स हे आमचं ठरलं आहे.